हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशात 43 वचन 22. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संधी आहे बाबा, तू तर माझा धावा केला नाही, हे इस्रायला माझा तुला कंटाळा आला. देवी त्या ठिकाणी काय म्हणते पहा, की तुम्ही तर माझा धावा केला नाही, तुम्हाला माझा कंटाळा आला आहे. खरोखर आज मनुष्याला देवाचा कंटाळा आलेला आहे. मनुष्य प्रार्थना करायला कंटाळा, देवाची सेवा करायला कंटाळा, परमेश्वरामध्ये वाढ करण्यासाठी माणसामध्ये आज कंटाळा आहे. जगाच्या सर्व गोष्टीसाठी माणसामध्ये उत्साह आहे, पण देवाच्या बाबतीत मनुष्य आज कंटाळा करत आहे. देव काय म्हणत आहे, तू तर माझा दावा केला नाही, तुला माझा कंटाळा आलेला आहे. म्हणजे मनुष्याला देवाचा कंटाळा आलेला आहे. देवामध्ये वाढत चालले आपण पाहतो की मनुष्य खरोखर देवाच्या सेवेचा कंटाळा करत आहे, कार्याचा प्रार्थनेचा कंटाळा करत आहे. बघा, कार्यामध्ये असं लोक दिसत नाही, प्रार्थनेत दिसत नाही, रिट्रीटमध्ये दिसत नाही, वचनात दिसत नाही, सेवेमध्ये दिसत नाही. कंटाळा आलेला आहे मनुष्याला देवाच्या सेवेचा, प्रार्थनेचा मनुष्याला कंटाळा आलेला आहे. आणि त्यामुळे आज मनुष्य जगामध्ये अधिक वाढत आहे, कारण त्याला देवाच्या गोष्टी नकोशा झालेल्या आहेत. म्हणून प्रभू म्हणतो की तुम्हाला तर माझा कंटाळा आलेला आहे. मनुष्य आज परमेश्वराच्या गोष्टीचा कंटाळा करत आहे आणि जगाच्या गोष्टीमध्ये अधिक धावण्याचा प्रयत्न करत आहे. पण देव आपल्याला काही गोष्टी देतो आणि देव पिता म्हणतो की तुम्ही या गोष्टींचा कंटाळा करू नका, तर तुम्ही त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. माझ्या सेवेत, माझ्या कार्यात तुम्ही अधिक वाढा. तुम्ही त्याचा कंटाळा करू नका. जर आपण कंटाळा करणार तर देवाचा अनुग्रह आपल्याला प्राप्त होणार नाही. परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकावर मात्र येणार नाही. जर आपण देवाच्या गोष्टीचा कंटाळा करणार तर आपल्याला परमेश्वरापासून अनुग्रह मिळणार नाही. गलतीकरस पत्र 6:9, तुम्ही चांगली करण्याचा कंटाळा करू नका, तर आपण न खचलो तर यथाखाली पीक आपल्या पदरी पडेल. बायबल सांगते तुम्ही काही चांगलं करता, प्रार्थना करता, सेवा करता, गरिबांना मदत करता, सत्कृत्य करता, तर कंटाळा करू नका. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा कंटाळा करू नका, ते करत राहा, त्याच्यात वाढ करत राहा. तर बायबल सांगते आपण न खचलो तर यथाखाली पीक आपल्या पदरी पडेल. आपल्याला त्याचा अनुग्रह, त्याचा आशीर्वाद नक्की मिळेल. परमेश्वर त्याचा अनुग्रह आपल्याला देईल जर आपण देवासंबंधाने, देवाच्या कार्यासंबंधाने जर कंटाळा केला नाही तर. वचन काय सांगते बघा, बायबल सांगते की 2 राजे 13:14-19 वचनापर्यंत जेव्हा इस्रायलचा राजा योआश अलिशा संदेष्टाला भेटण्यासाठी आला. अलिशा संदेष्टा त्यावेळी आजारी पडला होता. अशा वेळी योआश जो इस्रायलचा राजा होता तो अलिशा संदेष्टाला भेटण्यासाठी आला. तेव्हा तो म्हणते, ओ बाबा, ओ राऊतानो, ओ रथानो. कारण अलिशा संदेष्टा त्यावेळी आजारी होता. तेव्हा अलिशा संदेष्टाने योआशला म्हटले, धनुष्य बाण घेऊन ये. तेव्हा योआशने धनुष्य बाण आणले आणि त्याने आपल्या हातात पकडले. तेव्हा अलिशा संदेष्टा योआशला म्हणतो की पूर्व दिशेची खिडकी उघड. तेव्हा त्याने पूर्वेकडची खिडकी उघडली. अलिशा संदेष्टाने योआशला म्हटले की मात्र तू बाण सोड. तेव्हा त्याने पहिला बाण सोडला. तेव्हा अलिशा संदेष्टाने म्हटलं, हा पहिला बाण तुला आरामापासून सुटका देईल. सुटकेचा हा पहिला बाण असेल, हे पहिलं चिन्ह असेल, तर तू बाण मारत राहा. तेव्हा योआशने 1दा, 2दा, 3दा बाण मारला आणि मग तो थांबला. तेव्हा अलिशा संदेष्टा त्याच्यावर रागावला आणि त्याला म्हणू लागला, 4-5 वेळा तरी बाण मारायचा होता, तू 3च वेळा बाण मारून थांबलास. जर तू अधिक वेळा बाण
लोकांचा पूर्ण नाश होईपर्यंत तू त्याचा चुराडा केला असता आणि इस्रायलच्या लोकांना तू जिंकवलं असतं, विजयी बनवलं असतं. आता फक्त तू 3दाच त्याला मार देशील. बघा अलिशा संदेष्टा योआशला काय म्हणत होता की बाण मार, पण एकदा दोनदा तीनदा मारून तो थांबला, कंटाळला तो. बघा अनेक वेळा परमेश्वर काही कार्य आपल्या हातात देतो, सेवा करणे, प्रार्थना करणे, प्रसार करणे, कार्य करणे. आपण थोडा वेळ करतो आणि मग कंटाळतो, मग अधिक वेळ आपण करायला तयार नसतो. प्रभू आज आपल्याला तेच म्हणतो, तुम्ही माझी सेवा, माझं कार्य करत राहा, ज्याद्वारे तुम्ही सैतानाला पूर्ण तुडवीपर्यंत नष्ट करत जातील. म्हणजे सैतानाचा पूर्ण तुम्ही नाश करतील आणि तुम्ही विजय प्राप्त करतील. अलिशा संदेष्टाने योआशला सांगून सुद्धा योआश करू शकला नाही. देवपिता म्हणत आहे, तुम्हाला मी माझं कार्य, माझी सेवा, माझी जबाबदारी देते, तर त्याचा संबंधाने तुम्ही कंटाळा करू नका. हे कार्य करत राहा, माझी सेवा करत राहा, माझं काम करत राहा, प्रार्थना करत राहा. त्याच्यात आलस आणि कंटाळा करू नका. जर तुम्ही नाही कचले तर यथाखाली पीक तुमच्या पदरी नक्की पडेल. म्हणून प्रभू म्हणते, तुम्हाला माझा कंटाळा आलेला आहे. जगात फिरण्याचा, मोज मजा, नाच तमाशा, याचा माणसाला कंटाळा नाही. तासून तास तो टीव्ही कडे बसून राहील, तेव्हा त्याला कंटाळा येणार नाही. तासून तास जगामध्ये धावत राहील, प्रोग्राम, फंक्शन, लग्न कार्य, तासून तास त्याच्यात गुंतून राहील, तेव्हा त्याला कंटाळा येणार नाही. पण प्रार्थनेचा, सेवा करायचा, कार्य करायचा नेहमी माणसाला कंटाळा येतो आणि त्यामुळे देवाकडून माणसाला अनुग्रह मिळत नाही, आशीर्वाद मिळत नाही. पौल काय म्हणतो फिलिप्पियरास पत्रामध्ये 3:1 पौल म्हणतो की मात्र तुम्हाला मी आनंदाच्या गोष्टी लिहिते, तुम्ही आनंदित असावे अशा गोष्टी मी लिहिते आणि अशा गोष्टी लिहिण्याचा मी कंटाळा करत नाही. बघा पौल म्हणते, मी तुम्हाला शिकवण्यासाठी आनंद, चांगल्या गोष्टी लिहितो आणि चांगल्या गोष्टी लिहिण्याचा मी कधी कंटाळा करत नाही. पौल देवाची वचने, देवाची शिकवण, देवाच्या गोष्टी लोकांपर्यंत लिहून पाठवायचा, कारण प्रत्येक ठिकाणी तो जाऊ शकत नव्हता. म्हणून तो काय करायचा, पत्राच्या द्वारे तो प्रभूची सुवार्ता गाजवायचा, पत्राच्या द्वारे प्रभूचं वचन तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि हे काम करण्यासाठी पौलाला कंटाळा येत नव्हता. तो आनंदाने, उल्हासाने देवाची सेवा करत होता. बायबल सांगते, तुम्ही चांगलं काम करत आहात तर त्याचा कंटाळा करू नका, ते करतच जा, कारण त्याद्वारे आपल्याला परमेश्वराकडून अनुग्रह मात्र प्राप्त होईल. योशुआ 8:26 वचना, योशुआची लढाई इस्रायलच्या शत्रू बरोबर, इस्रायलचे जे शत्रू होते, जे राजे होते, त्यांच्याशी चालू होती. योशुआने आपला हात जो शत्रूवर चालवला, तो हात त्याने माघार घेतला नाही, त्याने ती बरेचशी मागे घेतली नाही. शत्रूचा नाश होईपर्यंत, देवाच्या लोकांना विजय मिळवीपर्यंत मात्र योशुआ लढत राहिला, योशुआ लढाई करत राहिला. त्याने कंटाळा केला नाही, तो थकून गेला नाही, तो थांबला नाही, तो मागे हटला नाही, त्याने काम चालू ठेवलं. म्हणून परमेश्वराने योशुआस अधिक आशीर्वादित केलं. योशुआने अधिक राजाचा नाश केला आणि उत्तम आणि श्रेष्ठ योशुआ बनला गेला. देव आपल्याला काही जबाबदारी देतो, आपल्याला काही काम देतो, आपल्याला काही कार्य देतो की आपण ती हिंमतीने, विश्वासाने आपण ते करावे म्हणून, आणि त्या संबंधाने आपण कोणत्याही प्रकारचा कंटाळा करू नये, तर ते करतच राहावे म्हणून. हालेलुया. आणि अशा प्रकारे आपण देवाचं काम करत राहणार तर देव आपल्याला आशीर्वाद देणार. योना 1:3 वचना, देव पिताने योनाला निनवे शहरात जाण्यासाठी आज्ञा केली होती, परंतु तो निनवे शहरात न जाता तार्शिश जाण्यासाठी तो एका जहाजात बसला. त्याने कंटाळा केला निनवे शहरात जाण्यासाठी आणि म्हणून तो एक तार्शिश जाण्यासाठी एका जहाजात बसला. परंतु परमेश्वर पित्याने समुद्रामध्ये एक मोठे वादळ सोडले, ज्याद्वारे ते जहाज हे पाण्यात बुडण्याच्या बेतात आले. त्या जहाजामध्ये असलेले खलाशी
भयाशी घाबरले. त्याने जहाजातला माल समुद्रात फेकून दिला की जहाज हलकं होईल, आपण किनाऱ्या लागतील, आपण वाचतील म्हणून. परंतु काहीच होत नव्हतं. सरतेशेवटी ते आपल्या देवतांना आवाज देऊ लागले, पण काही झालं नाही. म्हणून मात्र त्याने चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्याने योनाला म्हटले, तू कोण? त्याने म्हटलं, मी इब्री मनुष्य आहे, आकाश पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वर पित्याचा मी उपासक आहे. तेव्हा ते लोक घाबरले. योनाने म्हटले, काम करा, मला उचला आणि मला या पाण्यात टाका, कारण मी देवापासून पळून जाते म्हणून हे संकट आलेले. तेव्हा त्याने उचलले, योनाला समुद्रात टाकले. देवपित्याने माशाला आज्ञा केली. माशाने योनाला गिळून पोटात ठेवले 3 दिवस 3 रात्र. योनाने पश्चाताप केला. देवपित्याने माशाला आज्ञा केली आणि माशाने योनाला ओपून कोरड्या भूमीवर टाकले. योना तिथून निघाला, 1 दिवसाची वाट चालून गेला आणि स्वार्थीची घोषणा केली. हालेलुया. निनवे शहर मोठे शहर होते, फिरून येण्यासाठी 3 दिवस लागत. पण योना 1 दिवसाची वाट चालून गेला. पुढचं काम निनवेच्या राजाने केलं. त्याने मात्र जाहीरनामा काढला आणि लोकांना म्हटलं की प्राण्यांना, जनावरांना सुद्धा, गुरुढोरांना सुद्धा सर्वांनी पश्चाताप करा. गोंताट नेसा, अन्न पाणी सेवन करू नका. तेव्हा सर्वांनी पश्चाताप करायला सुरुवात केली आणि निनवे शहराचा बचाव झाला. बघा, योनाने कंटाळा केला म्हणून देवाने त्याला समुद्रात दिलं टाकून. माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहावं लागलं. देवाने म्हटलं, निनवे शहरात जा, माझा प्रसार कर. नाही करू शकला, नाही जाऊ शकला, कंटाळा केला. मग माशाच्या पोटात राहायला लागले आणि पश्चाताप केला. तेव्हा ओपून टाकल्यानंतर मात्र 1 दिवसात काम झालं. बाकीचं काम निनवेच्या राजाने केलं आणि निनवे शहराचा नाश होण्यापासून निनवे शहर वाचले गेले. 1,20,000 अधिक लोक होते. या सर्वांचा बचाव झाला. अनेक वेळा आपण देवाच्या कार्याचा कंटाळा करतो. नाही करायचं मला, नाही करायची सेवा मला, आता नाही करणार, उद्या करेल, उद्या नाही 2 दिवसाने करेल, या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात करेल. आपण मागे ढकलत जातो, कंटाळा करत जातो. आता नाही रिट्रीट करणार, मला काम आहे, नंतर पुढे रिट्रीट करणार, मग पुढचा आठवडा येतच नाही. आता नाही पुढच्या महिन्यात करेल, मग पुढचा महिना येतच नाही. आता नाही आठवड्यात प्रार्थना जाईल, पुढच्या आठवड्यात जाईल, मग येतच नाही तो दिवस. आपण नेहमी कंटाळा करत असतो. देवाच्या सेवेचा, प्रार्थनेचा, कार्याचा कंटाळा करत असतो. मला जमणार नाही, मी करणार नाही, दुसरं कोणीतरी करेल. परमेश्वर आपल्याला संधी देतो. चांगलं सत्कृत्य करण्याची सर्वांना मिळत नाही. ज्यांना मिळते ते करत नाही. बघा, आपल्या सर्वांना परमेश्वर सेवा देतो आणि आपणच कंटाळा करू लागले तर आपण स्वतःचा नाश करू बसणार. कारण ही संधी सर्वांना मिळत नाही. ज्याला मिळते ते लोक परमेश्वरचे खास लोक असतात. देवाला ते लोक आवडतात म्हणून देव त्यांना ती संधी देतो. मग आपल्याला कंटाळा करून मात्र चालणार नाही. देवाची सेवा असो, कार्य, प्रार्थना असू दे, परमेश्वराने सोपून दिलेली जबाबदारी घेऊन असू दे, परंतु जे काम आपल्याला देण्यात आलेले आहे त्या संबंधाने आलस आणि कंटाळा करू नका. या सेवेमध्ये, या कार्यामध्ये अधिकाने वाढ करण्याचा प्रयत्न करा. हे कार्य करत राहणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून या कार्याचा आपल्याला कंटाळा करायचा नाही, तर या कार्यामध्ये आपल्याला वाढतच राहायचंय. जेव्हा आपण वाढतच राहणार तेव्हा प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आणि प्रभूचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार. प्रभूच्या कृपेने, अनुग्रहाने मात्र आपण करले जाणार. म्हणून देवाच्या सेवेचा, कार्याचा कंटाळा करू नका. हे कार्य वाढवतच राहा. ही सेवा वाढवत राहा. या सेवेचा आपल्याला कंटाळा करायचा नाही. हालेलुया. जो कंटाळा करणार तो स्वतःवर संकट ओढून बसणार. पुढे वचन सांगते गणना 21:5. इस्रायल लोक काय म्हणत आहे पहा, परमेश्वर पित्याने त्याला खाण्यासाठी माना, अन्न म्हणून माना म्हणजे देवदूतांचं अन्न दिलं होतं. 40 वर्ष ते माना खात होते, मांस खात होते, पण तरी काय म्हणत आहे, आम्ही या हलक्या अन्नाला कंटाळलो आहोत.
बघा, देवाने बरं खायला दिलं होतं त्यांना. मांस दररोज मटण मिळायचं खायला, आणि मला देवदूतांचं अन्न ज्याची चव तेलात घालून केलेल्या पुरीसारखी, मध घालून केलेल्या पोळीसारखी चव होती, स्वादिष्ट. असं अन्न दिलं देवाने त्यांना, असा माना दिलेला देवाने त्यांना. पण काय म्हणतात इस्रायल लोक? आम्ही हलक्या अन्नाला कंटाळलेले आहोत. हलकं म्हणजे साधन नाही, आम्हाला कंटाळा आलाय जेवणाचा. बघा, अनेक लोक देवाच्या मंदिरातल्या काही ना काही खोडी काढत असतात, जेवणाबाबतीत, वस्तू बाबतीत, खाण्याबाबतीत ना. इस्रायल लोक सुद्धा देवाने स्वतः त्यांना अन्न दिलं होतं, तरी सुद्धा मात्र ते म्हणत आहे आम्ही हलक्याला कंटाळलेले आहोत, आम्हाला अन्न हलकं साधं वाटत आहे. देवाचा क्रोध भडकला. देवाने आगीत साप पाठवले. आग्या सापाच्या दंशाने इस्रायल लोक मरायला लागले, मरू लागले. तेव्हा मोशेकडे विनंती करू लागले. मोशेने देवाकडे विनंती केली. देव पित्याने म्हटलं, एक पिकली सापाची प्रतिमा बनव आणि खांबाला अटकव. जो कोणी त्याकडे पाहिल तो वाचेल. आणि इस्रायल लोकांनी ज्या कोणी त्याकडे पाहिलं तो वाचला. बघा, आम्ही अन्नाला कंटाळलेली आहोत. देवाने साप पाठवले त्यांना मारण्यासाठी. देवाच्या गोष्टीला कंटाळले. अनेक वेळा मनुष्य देवाच्या गोष्टींना कंटाळतो. ज्या देवाच्या गोष्टी माणसाला अनुग्रह देतात, आशीर्वाद देतात, त्याच गोष्टी आज माणसाला नकोशा झालेल्या आहेत. मनुष्य देवाच्या गोष्टींना कंटाळते, म्हणून देवापासून माणसाला आशीर्वाद मिळत नाही, परमेश्वरापासून माणसाला अनुग्रह मिळत नाही. कारण मनुष्य परमेश्वराचे नियम पाळत नाही, प्रभूचे वचन मात्र पाळत नाही. वचन काही संधी संत पौल म्हणतो गलतीकरास पत्रामध्ये 4:14 पौल म्हणतो, तुम्ही माझा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा तुम्ही माझा स्वीकार केला. आणि 4:15-16 पण आता तुम्हाला काय झालं? बघा, हे जे गलतीकराचे लोक होते, पौल जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेला तेव्हा तेव्हा त्या लोकांनी पौलाचा आनंदाने स्वीकार केला, देवाच्या दूतासारखा. वचन ऐकण्यासंबंधाने, प्रार्थना करण्यासंबंधाने, सेवा करण्यासंबंधाने आनंदाने गलतीकराच्या लोकांनी सर्व स्वीकारलं. पण नंतर ते कंटाळले देवाच्या कार्याला, प्रार्थनेला. संत पौलाला कंटाळले. पौल म्हणतो, आता काय झालं तुम्हाला? पूर्वी देवाच्या दूतासारखा माझा स्वीकार केला आणि आता तुम्हाला कंटाळा आलाय. आता मी नको तुम्हाला, सेवा नको, प्रार्थना नको, कार्य नको तुम्हाला. खरोखर अगोदर सुरुवातीला बघा, मनुष्यामध्ये किती उत्साह होता देवाचं कार्य करण्याचा, प्रार्थना करण्याचा, देवामध्ये वाढण्याचा. पण आता सर्व मिळालं ना, घरदार झाली, मुलं बाळ झाली, लग्न झालं, अगदी धंदा व्यवस्था चालत आहे, पैसा आहे, सर्व काय. मग आता मनुष्य कंटाळा करत आहे. पूर्वी बघा, प्रार्थना यायचं सकाळी लवकर उठायचे, अगदी रात्री सर्व काम काज करून ठेवायचे आणि सकाळी लवकर उठून प्रार्थनेला यायचे. आता दुपार होते तरी पत्त्या नसतो प्रार्थनेला येण्याचा, ठिकाणा नसतो मनुष्याचा प्रार्थनेला. पूर्वी सतत रिट्रीट प्रार्थनेमध्ये सहभाग व्हायचे, आता वर्ष लोटे तरी रिट्रीटचा पत्त्या नसते, रिट्रीटसाठी नसतात. पूर्वी देवाच्या मंदिरात राहण्यासाठी आनंद वाटायचा. 4 दिवस काय 8 दिवस, महिनाभर देवाच्या मंदिरात राहून रिट्रीट करायचे. आता 2-3 दिवस तर वस्तीला राहायला जीवावर येते, नाही राहू शकत देवाबरोबर. तर माणसामध्ये कंटाळा. कोणी म्हणतो, पूर्वी माझा इतका स्वीकार केला, पण आता काय झालं? आता कशाला कंटाळा नाही तुम्हाला? आज मनुष्य देवाच्या गोष्टींना कंटाळलेला आहे. देवाच्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आज मनुष्य तयार नाही. देवाची वचने आत्मसात करण्यासाठी मात्र तयार नाही. हालेलुया. म्हणून देवाचा अनुग्रह मात्र माणसाला मिळत नाही. पण मनुष्य परमेश्वराचा अनुग्रह मात्र स्वीकारू शकत नाही, कारण तो देवाच्या गोष्टीचाच कंटाळा करत आहे. देवाच्या गोष्टीच तो स्वीकारत नाही, देवाचं वचनच तो मात्र स्वीकारत नाही. बघा, परमेश्वर काय म्हणतो मिखा या पुस्तकामध्ये 6:3-4 वचनात देव पिता स्वतःहून हा एक प्रश्न मात्र आपल्याला करत आहे. काय म्हणत आहे देव पिता? ही माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर
दे. मी तर तुला मिस्र देशातून बाहेर आणले, दासगृहातून तुला सोडून घेतले. मी तुझ पुढे मोशे, अहरोन व मिर्याम यास पाठविले. काय म्हणतो दे पिता? माझ्या प्रजे मला उत्तर दे, मी काय केलं की तुला कंटाळा आला एवढा माझा? कशाने मी तुला कंटाळविलेले आहे? उत्तर दे. मी तर तुला मिस्र देशातून दासगृहातून बाहेर काढलं. तुम्ही आजारात होते, संकटात होते, समस्यात होते, गुलामीत होते. मी सोडवलं तुम्हाला. परमेश्वर पिता म्हणतो देवाने सोडवलं आपल्याला, प्रभू येशूने सोडवलं. मग आता प्रभू म्हणतो आता तुम्हाला माझा कंटाळा आलाय? तुम्ही म्हणता की मी तुम्हाला कंटाळविलेले आहे? मी तर तुमचं भलं केलं, चांगलं केलं, तुमची प्रगती केली, तुमची उन्नती केली, उद्धार केला, तारण केला, आणि आता तुम्ही माझ्यावर आरोप लावता. देव पिता म्हणतो प्रभू तुम्ही काय केलं की मी तुम्हाला कंटाळविले? उलट तुम्हालाच माझा कंटाळा आलेले. देव पिता म्हणतो खरोखर माणसाला देवाचा कंटाळा आलाय, कारण मनुष्याला आता देवाकडून सर्व काही मिळालेले आहे. अनुग्रह, आशीर्वाद, यश, प्रगती, उन्नती सर्व मिळाले. खाऊन तृप्त झालेले आता मनुष्य, म्हणून मनुष्याला देवाचा कंटाळा आलेला आहे. मनुष्य परमेश्वरामध्ये वाढत नाही, मनुष्य परमेश्वराचे नियम पाळत नाही, सेवा करत नाही, हातभार लावत नाही देवाच्या कार्यात, मनापासून प्रार्थना करत नाही. रिट्रीट करण्यासाठी आज माणसाकडे वेळ मिळत नाही. प्रार्थनेत बसायला माणसाला कंटाळा येते, देवाच्या गोष्टीचा कंटाळा करत आहे. जेव्हा आपल्या जीवनात आपल्याला गरज लागेल, दुःख येतील, संकट येतील, आजार येतील, पीडा येतील, तेव्हा देव म्हणेल मला पण कंटाळा आलाय. मी आता येऊ शकत नाही तुला बरं करायला, मी आता येऊ शकत नाही तुला आरोग्य द्यायला, मला पण कंटाळा आलाय. देव पण म्हणेलच, म्हणणार. बायबल काय सांगते बघा, परमेश्वर पिता म्हणतो मला पण तुमचा कंटाळा येईल. तुम्हाला जसं माझा कंटाळा आलेला आहे ना, परमेश्वर पिता म्हणतो मला पण तुमचा कंटाळा येईल. मी पण तुमचा कंटाळा करेन, मी पण तुमच्याकडे लक्ष देणार नाही, कारण तुम्ही माझा कंटाळा केलेला आहे, मग मला पण तुमचा कंटाळा आलेला आहे. हालेलुया. वचन घ्यायचं सांगते बघा, यशाया 7:13. तेव्हा तो म्हणाले दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले, म्हणून माझ्या देवासी कंटाळविता काय? माझ्या देवासी तुम्ही कंटाळविता काय? देवाला पण कंटाळा आलाय माणसाचा. तर मनुष्य देवाच्या गोष्टीचा कंटाळा करत आहे, म्हणून देवाला पण माणसाचा कंटाळा आलेला आहे. देवाला तुम्ही कंटाळविता, कारण देवालाच कंटाळा आलाय माणसाचा. का? मनुष्य देवाचा ऐकायला तयार नाही, मनुष्य देवाकडे वळायला तयार नाही. बायबल तसं ते जकर्या 11:8 मला मेंढपाळाचा कंटाळा आला, म्हणून मी त्याला कापून टाकलं. देव म्हणतो माझी सेवा करत नाही, माझं कार्य करत नाही, माझ्या सेवेत तुम्ही वाढत नाही, म्हणून मला त्यांचा कंटाळा आला. परमेश्वर पिता म्हणतो म्हणून अशा लोकांना मी मारून टाकलं. काय सांगते? मी एका महिन्यात 3 मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जीवाला त्यांचा कंटाळा आला, पण त्यांच्या जीवास माझा कंटाळा आला. त्यांना माझा कंटाळा आला होता, म्हणून मला त्यांचा कंटाळा आला, म्हणून मी त्यांना कापून टाकलं. हालेलुया. काय म्हणतो देव? तुम्हाला माझा कंटाळा येणार तर मला तुमचा येणार, आणि मला तुमचा कंटाळा आला मी तुम्हाला नष्ट करेन. देवाने सेवा दिली, कार्य दिले, करणार नाही, काम करणार नाही, त्याच्या कार्यात वाटणार नाही, कंटाळा करणार. तर प्रभू मी पण तुमचा कंटाळा करणार, मी कापून टाकणार, नष्ट करून टाकणार तुम्हाला. माझं काम जर तुम्ही करणार नाही, माझी सेवा तुम्ही करणार नाही, तर माझ्यामध्ये तुम्ही वाढणार नाही, तर मग देवाचा कंटाळा करू नका. तर देवाला आपला कंटाळा आला तर मग आपली काही गळी नाही, देव सोडणार नाही आपल्याला, आपण नष्ट होणार, नाहीसे होणार. म्हणून परमेश्वराच्या गोष्टीचा बायबल सांगते कंटाळा करू नका. नीतिसूत्र 3:11 परमेश्वराच्या शासनाला कंटाळू नकोस. देवाच्या शासनाला, गोष्टीला, शिक्षणाला, देव करत असलेली शिक्षा या गोष्टीला कंटाळू नको. देव घेत असलेली परीक्षा याला तू कंटाळू नकोस. आपण कंटाळा केला तर देवाला आपला कंटाळा येईल, मग देव आपली गय करणार. देव बिना आपला नाश करणार, मग आपल्या जीवनात संकट येणार, समस्या येणार, निराश येणार, आपण आपल्या जीवनाचा नाश करून बसणार. कंटाळू नका, वाढा.
परमेश्वरामध्ये, देवाच्या सेवेत, देवाच्या कार्यात वाढा, उत्साह दाखवा. परमेश्वराच्या बाबतीत आपल्यामध्ये उत्कंठ पाहिजे, आपलं मन उत्तेजित पाहिजे की मला देवाचं काम करायचे, मला देवाची सेवा करायचे, मला प्रसार करायचे, मला प्रार्थना करायचे, मला रिट्रीट करायचे, मला देवासाठी काहीतरी करायचे. आयुष्यभर मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलाबाळासाठी, माझ्या धंद्यासाठी केलं, मी परमेश्वरासाठी कधी करेन? मला देवासाठी पण काही करायचंय, स्वर्गात मला काहीतरी जमा करायचंय. कुटुंबासाठी केलं, मुलाबाळासाठी केलं, धंद्यासाठी, स्वतःसाठी, ते स्वर्ग जमा होणार नाही. देवासाठी करणार ते स्वर्ग जमा होईल, गरिबांसाठी करणार ते स्वर्ग जमा होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्याला देवाच्या गोष्टींचा कंटाळा करायचा नाही, तर त्या देवाच्या गोष्टी करायला आपल्याला सुरुवात करायची. देवाला कंटाळा आपला आणू देऊ नका. सूत्रसंहितामध्ये बघा 78 अध्याय, बायबल सांगते 58 ते 59 वचनात, त्याने आपल्या उंच स्थानामुळे त्याला राग आणला, आपल्या कोरी मूर्तीमुळे त्याला ईर्ष्या आणली. हे ऐकून देव कोपला आणि इस्रायलास अगदी कंटाळला. काय सांगते, देवाला काही इस्रायल लोकांचा कंटाळा आला, कारण ते देवाला सोडून मूर्तीच्या आहारी गेले, परमेश्वरा सोडून मूर्ती पूजा करू लागले, देवपिताला सोडून जगाच्या मागे गेले. ते स्वतः देवाला कंटाळले आणि जगाच्या मागे धावले. म्हणून देवपिता म्हणतो, मला या लोकांचा राग आलाय, मला या लोकांचा कंटाळा आलेला आहे, कारण ते माझ्याकडे वळत नाहीत, मला सोडून गेलेले आहेत. आणि देवाला जर आपल्या कंटाळा आला तर देव आपली गाई करणार नाही, नाश केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून देवामध्ये वाढा, या जगामध्ये, पापामध्ये आणि नाशामध्ये वाढू नका, चुकीच्या गोष्टीच्या मागे जाऊ नका, तर परमेश्वरामध्ये जीवन जगण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करा. म्हणजे प्रभू आपल्याला विशेष अनुग्रह देईल, प्रभूच्या आशीर्वादाने, अनुग्रहाने आपण भरतील. मलाकी 2:17, तुम्ही आपल्या भाषणाने मला कंटाळविता. देवपिता काय म्हणतो, कारण देवाचं भाषण ऐकायला माणसाला कंटाळा आलेला आहे, म्हणून माणसाच्या भाषणाने देवाला कंटाळा आलेला आहे. बघा, प्रवचन ऐकण्यासाठी कंटाळा, थोडासा वेळ वाढला तरी कंटाळा, कोण एवढं प्रवचन ऐकणार, कोण एवढे वचन ऐकणार, कंटाळा आलाय. पण देव म्हणतो, तुमच्या भाषणाने आता मला कंटाळा आलाय, तुम्ही एवढं बोलता बोलता मला आता ऐकवत नाही. देव म्हणतो, तुमच्या भाषणाचा आता मला कंटाळा आलाय, माझं भाषण ऐकायला तुम्हाला कंटाळा आला होता, आता मला तुमचं भाषण ऐकायला कंटाळा आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपण देवाकडे मागत राहणार. भाषण म्हणजे काय, देवा मला हे दे, देवा माझी प्रार्थना ऐक, देवा माझी बंधन आहे ती तोड, देवा ही माझी संकटे दूर कर. देव सुद्धा मला आता कंटाळा आहे तुझं ऐकायला, ऐकणार नाही देव आपली प्रार्थना, आपली विनवणी ऐकणार नाही देव, कारण देवाचं वचन ऐकायचा आपण कंटाळा केला, प्रार्थना केल्याचा कंटाळा केला, प्रवचन ऐकायचा कंटाळा केला. मग आता देव म्हणतो, मला तुझी विनंती ऐकायचा पण कंटाळा आलाय, तुझं भाषण ऐकायचं पण कंटाळा आलाय, तुझ्या भाषणात पण अपशब्द आहेत, वाईट शब्द आहेत, निंदा आहेत, नाही मला ऐकायचं, मला कंटाळा आलाय तुझं भाषण ऐकून. हालेलुया, हालेलुया. देवाच्या गोष्टीचा आपण कंटाळा करणार तर देव पिता म्हणतो, मला तुमचा कंटाळा येणार. आणि देवाला काही एकदा आपला कंटाळा आला तर देव आपला नाश केल्याशिवाय आपल्याला सोडणारच नाही. मग आपण नष्ट होणार. अनेक संकटे, दुःख, समस्या, पीडा सर्व आपल्या जीवनात ओढल्या जातील आणि मग आपला नाश होणार. म्हणून आपल्याला परमेश्वरामध्ये वाढायचं, देवाची सेवा आपल्याला करायची. बघा, जेव्हा प्रभू गेतसेमने बागेमध्ये प्रार्थना करत होते, अशा वेळी जेव्हा प्रभू आले, पाहतात तर काही शिष्य झोपी गेले, प्रार्थना करत नाही. प्रभूने पाहिलं की शिष्य झोपी गेलेली आहेत. लोक 22:39 ते 46 वचनात प्रार्थना करत नाही. त्या बायबल सांगते, वचन काय सांगते पहा, प्रार्थना करून उठल्या तो शिष्याजवळ आला, तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्याला म्हणाला, झोप का घेता, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. प्रभू तिकडे प्रार्थना करतात आणि शिष्य गेले झोपून. प्रार्थना करायचा कंटाळा. प्रभूने म्हटलं, उठा, झोप काय घेता, प्रार्थना करा. तुम्ही परीक्षेत पडू नये
नये म्हणून प्रार्थना करी जागृत राहा. अनेक वेळा आपल्याला प्रार्थनेचा कंटाळा, अनेक वेळा बघा नाईटची प्रार्थना असते आठवड्यातून एकदा म्हणजे प्रत्येक शनिवारी असते आणि 15 दिवसातून मात्र एकदा गुरुवारी असते. तर आपली नाईटची प्रार्थना आपलीकडे असते. अनेक लोकांना प्रार्थना त्याला कंटाळा येतो, प्रार्थनेत बसायला नाईटची प्रार्थना केला कंटाळा. पण रात्रीच्या वेळी कोणतं फंक्शन असू दे, प्रोग्राम असू दे, लग्न कार्य असू दे, 12 काय 2 काय संपूर्ण रात्र जागा राहिलं तरी राहणार. ते तर सोडू द्या, हल्ली तर मोबाईलमुळे लोक तर लवकर आपली झोपत सुद्धा नाही, किती वाजेपर्यंत जागे असतात. पण प्रार्थना करायला मात्र कंटाळा. प्रार्थनेत मनुष्य बसू शकत नाही, प्रार्थनेसाठी मनुष्य येऊ शकत नाही. प्रार्थनेच्या माणसाला कंटाळाय, देवाच्या गोष्टीचा मात्र माणसाला कंटाळाय. म्हणून बायबल सांगते, प्रभू म्हणतो माझा कंटाळा करू नका, माझ्या वचनाचा प्रार्थनेचा कंटाळा करू नका, प्रार्थना वाढवत जा. जेवढं परमेश्वरामध्ये वाढता येईल, जितकं परमेश्वरामध्ये अधिक मजबूत बनता येईल तितकं मजबूत बना. देवाची सेवा वाढवा, देवाचं कार्य वाढवा, चांगली सत्कृत्य करा. कारण न खचलो तर यथाकाली पीक आपल्या पदरी पडेल. आपण जर कंटाळा केला नाही तर देव आपल्याला भरपूर आशीर्वाद देईल, भरपूर अनुग्रह देईल. पण जर आपण कंटाळा करायला लागले तर देवाला पण आपला कंटाळा येईल. मग देव आपली प्रार्थना ऐकणार नाही, विनवणी ऐकणार नाही, जे पाहिजे ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून वाढवा प्रार्थना, देवाची सेवा, देवाचं कार्य, देवाच्या सेवेत, देवाच्या कार्यात हातभार लावा. काही काम आहेत त्या कामामध्ये, परमेश्वराच्या कामामध्ये हातभार लावा. कंटाळा करू नका. तर आज जर आपण कंटाळा केला तर उद्या देव आपल्या जीवनात कंटाळा करेल. म्हणून परमेश्वरामध्ये वाढायचंय, प्रभूची सेवा करायची, प्रभूचं काम करायचंय. म्हणजे प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या कृपेने आणि प्रभूच्या सामर्थ्याने आपण अधिकाने भरले जातील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.